नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे रविवारी 2 ऑगस्ट रोजी 2 गटात झालेल्या वादातून तुफान हिंसक गँगवॉर उफाळून आला। नागमंदिर चौक परिसरात प्रज्वल प्रदीप जानी व त्याचे मित्र उभे असताना आरोपींनी हातात तलवार, चाकू, काठ्या आणि कोयते नाचवत परिसरात तीव्र घबराट निर्माण केली। यानंतर आरोपींनी हिमांशू कडू याच्यावर त्याच्या घराजवळ अत्यंत क्रूरपणे प्राणघातक हल्ला चढवला। तसेच मुख्य मार्गावरील चहाच्या टपरीसमोर रोहित मेश्राम आणि रक्षित कापसे यांना बेदम मारहाण केली। हल्लेखोरांच्या तावडीतून रक्षित आणि रोहित यांनी पळ काढून स्वतःचा जीव वाचवला। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। प्रज्वल जानी याच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी सूरज कावळे, संघर्ष बागडे, साहिल बागडे, शुभम उईके, सुदामा उर्फ डहाके या 6 नामनिर्देशित आरोपींसह त्यांच्या 10 ते 12 अज्ञात साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या 109(1), 115(2), 118(1), 189(2), 190, 191(3) शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत। घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा तीव्र शोध घेत आहेत। या हिंसक घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रभाग क्रमांक 2 मध्ये पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून खापरखेडा पोलीस पुढील तपास करतायत। खापरखेडा येथून वैभव काकडे यांची रिपोर्ट।